हॅलो गाईज, सो आता थोड्या दिवसावरतीच ना माझ्या भावाचं लग्न आलं आहे. भावाच्या लग्नात बहिणीची खूप हौस असते ना, हे करायचं ते करायचं. तसंच माझंही आहे. माझी ना खूप इच्छा होती की भावाचं ना ते केळवण जेवण करायचं. त्यासाठीच ना मग तयार होऊन ना आम्ही बाहेर आलो. पहिल्या ना कपड्याच्या दुकानात गेलो, कारण की त्याला ना छान असा ड्रेस घ्यायचा होता. आणि आहोंची चॉईस ना खूप चांगली आहे. मग त्यांच्याच पसंतीने त्याला कपडे घेतले. कपडे वगैरे घेतले आणि खूप दिवसातून बाहेर आलो, त्यामुळे काय हो बोलले, बाहेर आलोय ना तर फिरूनच जाऊया. मग गेलो आम्ही हायवेला. आणि खूप दिवस झाले ना पाणीपुरी खाल्ली नव्हती. मग मस्त पाणीपुरी खाल्ली आणि मी पहिल्यांदाच ना रगडा ट्राय केला. एवढा भारी लागत होता ना, तो मस्त एन्जॉय केला. आणि आमच्या आरू मॅडमला ना खूपच तहान लागलेली, तिच्यासाठी मग पाणी आणि आईस्क्रीम घेतलं. तेव्हा त्या कुठं शांत झाल्या. तिथून मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना पहिलं मी गुलाबजाम केलं, कारण की ना काहीतरी गोड ताटामध्ये पाहिजे ना, त्यामुळे छान असे गुलाबजाम केले. आणि इथून ना आमची तयारी चालू झाली डेकोरेशनची. अहोंनी ना मला सगळं डेकोरेशनचं सामान आणून दिलं होतं, ते फुलं, केळवणचे स्टिकर, आणि त्यांनीच ना डेकोरेशन पण मला करून दिलं होतं. एवढं छान डेकोरेशन वाटत होतं ना, सिम्पल पण खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. त्यानंतर मग जेवणाचं ताट वगैरे ठेवलं. आणि जेवणात ना आज मी सुकं चिकन, कालवण, भात, भाकरी केली होती आणि गुलाबजाम होते. मला ना खीरपुरी असं जेवण, त्याला गोडाचं जेवण करायचं होतं. पण नवरदेव नॉनव्हेज लवर आहे. त्याला विचारलं होतं की तुला गोडाचं जेवण करू का, तर तो बोला असलं काय नको करू, चिकनचंच कर. मग त्यामुळे चिकनचाच बेत केला होता. मग छान असं ना तिघांनी जेवण वगैरे केलं. आणि ह्याचा सगळ्यांना मी लॉंग व्हिडिओ युट्यूबला पोस्ट केला आहे, सो तो पण नक्की बघा. आणि आम्ही केळवणचा व्हिडिओ कसा बनवलाय ना, तो पण नक्की बघा. सो यासाठी एवढंच गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.